नमस्कार मंडळी, मी आज जिथे आलो आहे तिथे आपल्याला इतिहास वाचायला नाही तर इतिहास अनुभवायला मिळतो. म्हणजेच तर मित्रांनो, मी आलो आहे शिवनेरी किल्ल्यावरती. जुन्नर तालुक्यात आहे शिवनेरी किल्ला, म्हणजे पुणे जिल्ह्यातील जो जुन्नर तालुका आहे तिथे आहे. आता मी गडाच्या पायथ्याशी आहे. इथे वरती तुम्हाला तिथे गड दिसतोय, हा इथून गड आहे. तर आपल्याला कमसे कम 1 ते 1.5 किलोमीटरचा पहिले पॅच लागतो, जो सिमेंटचा रस्ता आहे. म्हणजे तुम्ही जर आलात तर या साईडला गाडी पार्किंग करून मग वरती ट्रेक चालू होतो. ट्रेक काय एवढा अवघड नाही आहे, कोणी सहजासहजी पण येऊ शकते इकडे वरती. कारण की फक्त तुम्हाला थोडा दम लागू शकतो आणि स्लोली तुम्ही चालू शकता. कारण की इथे तर कमसे कम मला तर वाटतं 1 किलोमीटरपर्यंत स्टेप नाही आहेत. पूर्ण प्लेन रस्ता आहे. त्या प्लेन रस्त्यापर्यंत आपण इझिली जाऊ शकतो. आणि तुमचे जे पण व्हेकल असतील, बाईकने येत असाल, ती इझिली तुमची ती गाडी आहे, तुम्ही घेऊन येऊ शकता. हे बघा, जसं की हे घेऊन आले आहेत आणि इथे रस्त्याच्या कडेला पार्किंग करून तुम्ही गडाच्या पायथ्याच्या वरती इझिली पोचू शकता. आपण आता गणेश दरवाजाजवळ आलो आहे. म्हणजे ॲज युजल या दरवाजाला पण बुरुजच आहे. म्हणजे जसं आपण महादरवाजा बघितला, रायगडवरचा पण जसा महादरवाजा आहे, एक एंट्री पॉईंटला असतो ना, तसा तो एक महादरवाजा. आणि हा एक सेकंड डोर आहे, तो गणेश दरवाजा आहे. मित्रांनो, या किल्ल्याच्या भिंती पाहिल्यात तर आपल्याला इतिहास आठवतो, पण तो पुस्तकातला नव्हे आणि पुस्तकात अनुभवायचा नाही. आपल्याला जर खरा इतिहास बघायचा आहे तर आपल्याला त्या गड किल्ल्यांवरती जावं लागेल, तिथल्या भिंती बघावं लागतील की त्या कशा प्रकारे बांधल्या होत्या आणि आत्ता त्या कुठल्या अवस्थेत आहेत. तर बघा, आता इकडे थोडंफार इकडे पडझड झालेली आहे. हा एक पण दरवाजाच आहे. या दरवाजाचं नाव मला माहीत नाही, पण हा एक दरवाजा आहे. आणि इकडे एक कुठलं तरी धरणाचं बॅकवॉटर दिसतं आहे. तिकडे या डोंगर रांगा आहेत, या सह्याद्रीच्या तिकडेपर्यंत, म्हणजे जो माळशेज घाटच्या रांग येतात ते त्या तिथपर्यंत दिसत नसेल कदाचित, कारण की पूर्ण सूर्य त्या डोक्यावरती आहे. आणि ते कुठल्या तरी धरणाचं बॅकवॉटर आहे, किंवा तो धरण म्हणू शकतो, धरणाचं पाणी म्हणू शकतो आपण पोचलो आहे हत्ती दरवाजाजवळ. हा आहे हत्ती दरवाजा. थोडा ट्रेक करताना दम लागला आहे. दरवाजा आहे हत्ती दरवाजाचा. इथून तुम्ही वरती आलात तर इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थळ आहे त्याला इकडे वरती जाण्यासाठी रस्ता आहे. आणि शिवनेरी गडावरतील ज्या लेण्या आहेत त्या या बाजूच्या रस्त्यातून आहेत. आणि तिकडे शिवाई मातेचं मंदिर पण आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव ठेवण्यात आलं होतं, जे देवीचं मंदिर होतं, म्हणजे शिवाई माता यांच्या नावानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं होतं. आपण आलो आहोत इथे, हा मेना दरवाजा बोलतात. म्हणजे 2 समांतर भिंती बांधलेल्या आहेत आणि त्याच्यावरती थोडं रूपटॉप दिलेलं असणार, पण आता ते नाही आहे शक्यतो. आणि इथे पण तो डोर दिलेला आहे, जिथे असं बाहेर एकदम टोकदार खिळ्यांसारखं काढलेलं आहे. म्हणजे जेणेकरून शत्रूने आपल्यावरती अटॅक केला तर त्या खिळ्यांपासून थोडाफार आपला बचाव, म्हणजे राजांच्या काळात थोडाफार त्या डोरमुळे थोडा बचाव होत असेल. मित्रांनो, मी आता आलो म्हणजे हिवाळ्यात आलो आहे, पण मे बी पावसाळ्यात इथे खूप सारी अशी ग्रीनरी असते. आणि इकडून दिसतो तो जुन्नर आणि ते माळशेज घाटाची लाईन थोडीफार, कारण की तिकडून त्या साईडला आहे पूर्ण माळशेज घाट.
हे कुठल्याही कॉन्क्रीटचा यूज न करता ना कुठल्याही आपण स्टील म्हणतो त्याचा यूज न करता सुद्धा हे आज पण असं आरामात उभं आहे. तुम्हाला जर दिसत असेल कारण की इथे लाईट नाही, सनलाईट इथे एवढे येत नाही म्हणून थोडंफार दिसत नाही. पण ह्या पिलरांची आकार खूप चांगला आहे. तरी हे बघू शकता तुम्ही. आणि हा मोठा दरवाजा होता, कदाचित तो आत्ता लावण्यात आला असावा मे बी. आता इथे थोडा तडा गेलेला आहे. पण अजून पण 15व्या ते 16व्या शतकात, आत्ता 2000 चालू आहे, खूप वर्षांपूर्वी, अजून पण ते चांगल्या कंडिशनमध्ये आहे. आणि आपले काही रस्ते आत्ता बांधतात ते एका वर्षाने तुटून जातात. आता आधुनिक काळाची चुना बनवण्याची मशीन आहे, पण त्यावेळेला वेगळी होती. कदाचित तुम्ही रायगडाचा जो व्हिडिओ बघितला असेल तर रायगडच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की असे एका साईडून हे बघा, म्हणजे असं समजा इथे असं एका साईडून खोल असतं आणि मध्ये एक गोल दगड असतो आणि मे बी त्याला बैल वगैरे झुपून असे गोल फिरवलं जात असे. म्हणजे आता जे हे मशीनच्या माध्यमातून फिरवत आहेत तसं. तर त्याच्यामध्ये मोस्टली काय काय यूज व्हायचं म्हणजे बेलफळ, इथे लिहिलेलं आहे बेलफळ, उडदाची डाळ, मेथी, डिंक. इथे काय होतं बॅनर नाही आहे. आणि पांढरा कथ्था, म्हणजे आपण जो पान खातो त्यामध्ये तो ब्राऊन कलरचा असतो, पण इकडे सह्याद्रीच्या जंगलांमध्ये पांढरा कथ्था पण मिळतो, तो त्याच्यामध्ये मिक्स करून. आणि हे किल्ल्यावरती आपण जे आत्ता सिमेंट म्हणून यूज करतो तर त्यावेळेला ही एवढं मिश्रण करून आणि ते बांधलं जात असे. म्हणून आत्तापर्यंत या सगळ्या वास्तू ज्या आहेत त्या टिकलेल्या आहेत. नाहीतर आत्ताच्या सिमेंटाचा जर वापर केला असता तरी हे जे एवढे वास्तू आपल्याला बघायला भेटतात ते काही काळापूर्वीच नष्ट झाले असतं, आपल्याला बघायला पण भेटलं नसतं. चला आपण आता खूप विश्रांती घेतलेली. हे बांबूची झाडं प्रत्येक आपल्याला गडावरती दिसत, काही गडावरती. म्हणजे यांचं मुख्यतः काम काय असतं माहिती आहे का, म्हणजे तिकडची जी माती असते ना ते धरून ठेवण्याचं असतं. म्हणजे ज्या वेळेला पाऊस होतो जास्त तर ते बांबूचे कसं, म्हणजे बांबू जेवढं वरती आलेलो असतो तेवढं खाली पण गेलेलं असतो. तर त्याची मुळे जे आहेत म्हणजे मातीची धूप होऊन देत नाही म्हणून ते माती रोखून धरत असतात. आता आपण जो मेना दरवाजाच्या पुढेच थोडा कुलूप दरवाजा आहे, हा कुलूप दरवाजा आहे. म्हणजे आकाराला छोटाच आहे आणि त्याची पण सेम रचना केलेली आहे. म्हणजे शत्रू जर आपल्यावरती अटॅक करण्यासाठी येत असेल तर हा बंद केला तरी हे खेळांवरती शत्रूला मोठ्या प्रमाणात इजा होऊ शकते. आणि हा बंद केल्यानंतर म्हणजे शत्रूचं जे सैन्य आहे ते काही काळ आपण त्याला रोखून धरू शकतो. कारण की गडावरती भरपूर सारे असे दरवाजे आहेत, तर तिथे त्या पॅचेसमध्ये तेवढे सैन्य आपण थांबवून त्या सैन्यांवरती आपण आक्रमण करू शकतो. किंवा वरून त्यांच्यावरती गरम पाणी वगैरे नाहीतर दगडं फेकायचे किंवा आपण भाल्याने अटॅक करू शकेल. खूप दम लागलेला आहे त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही. इकडे खाली जे आहे ते शिवाई मातेचं मंदिर आहे, म्हणजे शिवाई देवीचं मंदिर आहे. सॉरी, मला माफ करा, मी माता म्हणतो आहे, पण देवीचं मंदिर आहे. त्या देवींच्याच नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं होतं, शिवा म्हणून. आणि मग पुढे शिवाजी झालं आणि मग नंतर त्यांना एक पदवी दिली छत्रपती. आणि नंतर अजून एक ती पदवी म्हणजेच महाराज म्हणून त्या काळी दिले जायची. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असं महाराजांचं पूर्ण नाव आहे. तर एकंदरीत त्यांचं शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी शहाजी भोसले असं त्यांचं पूर्ण नाव आहे. पण पूर्ण भारत छत्रपती शिवाजी महाराज या नावाने जास्त ओळखतात. आणि इतिहासात खूप सारी त्याच नावाने नोंद आहे. त्यामुळे काही लोकांना जर आत्ता पण विचारलं ना पूर्ण नाव कोणालाच माहीत नाही. म्हणजे त्यांचं सरनेम काय होतं हे सुद्धा माहीत नाही. पण सरनेमची पण काही गरज नाही. एवढा महाराजांचा इतिहास पूर्ण अखंड हिंदुस्थानावरती होता. अखंड हिंदुस्थान माहीत नसेल तर मी
तुम्ही ग्राफिकच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की अखंड भारत केवढा होता आणि आत्ताचा भारत केवढा आहे बघू शकता. म्हणजे मी जे जन्मस्थळाकडे जातो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थळ आहे, ती वाट जी आहे ना खूप अमेझिंग आहे बघण्या. म्हणजे मी काय म्हणतात ना त्याला, शब्दात नाही उतरू शकत अशी वाट आहे. मे बी पावसाळ्यात जर मी आलो असतो तर इथे खूप सारी अशी ग्रीनरी बघायला भेटली असती आणि पाणी पण वाहताना भेटलं असतं. मी तुम्हाला जे व्हिडिओ दाखवलं होतं तिकडे 3 पाण्याचे टाके होते, म्हणजे गणेश दरवाजाच्या वरती आल्यावरती. आणि इथे एक आपल्याला हे गडावरील पाण्याचं टाका अजून एक भेटलेलं आहे. म्हणजे हे डिवाईड केलेले आहेत. मे बी नंबर काउंट नाही सांगू शकत किती असणार, पण इथे पण डिवाईड करून इकडे एक असं डिवाईड करून ते बनवलेले आहेत. आणि इकडे म्हणजे असे छानशी माहिती पण दिलेली आहे वन विभागाने. हे म्हणजे या झाडाचं नाव काय आहे, एन म्हणून. इकडे पिलमोहर दिलेलं आहे. आणि इथे जे पक्षी आपल्याला दिसायला भेटतील तर हे सुगरण वगैरे असे ठिकठिकाणी बॅनर्स लावलेले आहेत. म्हणजे जे पक्षी आपल्याला बघायला भेटतील तर त्या बॅनरच्या माध्यमातून आपण ओळखू शकू असं. आणि या झाडांवरती पण नावं दिलेली आहेत, झाडं कसले आहेत असं वगैरे. आणि मित्रांनो, जर तुम्ही किल्ल्यावरती येणार तर तिथे जागी डस्टबिन लावलेले आहेत, तर कचरा कुठे फेकू नका. प्लास्टिक बॉटल असतील किंवा तुम्ही चिप्स वगैरे वेपर्स आणत असाल त्यांचे रॅपअप, त्याच्यानंतर चॉकलेटचे रॅपअप जे पण असते ना, तिथे ठिकठिकाणी डस्टबिन लावलेले आहेत. त्या डस्टबिनमध्येच टाका, असे कुठेही रस्त्यात टाकू नका. कारण की आता बघा एवढा सुंदर रस्ता दिसतो आहे, पण तुम्ही ज्या वेळेला तुम्ही टाकून जाता तुमचा कचरा इथं सोडून जाता, तर ती गोष्ट योग्य नाही आहे. इथे पण 2 पाण्याचे टाके आहेत आणि खूप स्वच्छ आहेत, खूप मोठ्या प्रमाणात स्वच्छ आहेत. आणि त्यांनी असं ग्रिल पण लावून ठेवलेलं आहे, कारण की कोणी कचरा नाही केला पाहिजे आणि कोणी पडलं पण नाही पाहिजे मे बी पावसाळ्यात. कारण की हा रस्ता पावसाळ्यात थोडा स्लिपरी होतो, म्हणजे माती जी वरून येणारी माती असते ती वाहून येते असते, त्यामुळे हे रस्ते स्लिपरी होत असतात. म्हणून प्रत्येक गडावरती टाके जेवढे पण टाके आहेत आत्तापर्यंत मी जे बघितले जेवढे टाके त्यांना सगळ्यांना ग्रिल लावण्यात आलेली आहे. हे काम एकदम बेस्ट केलेलं आहे. अमेझिंग गोष्ट म्हणजे अशी झाली की मी आत्तापर्यंत जेवढं शूट केलं होतं ते सगळं स्लो मोशनमध्ये शूट झालं आहे. म्हणजे जेवढा मीचं व्हॉईसवर झालेला आहे तो मला परत मेहनत घेऊन व्हिडिओ एडिट करताना मला पूर्ण तो व्हॉईसवर करावा लागेल. कारण की मी ज्या वेळेला बघितलं नाही की हे सगळं स्लो मोशन मोडमध्ये शूट होत होतं आणि सगळं स्लो मोशन मोडमध्येच शूट झालेलं आहे. आता मला एडिटिंग करताना खूप सारी मेहनत घ्यावं लागेल, व्हॉईसवर करावं लागेल आणि म्युझिक ॲड करावं लागतील. मी जे माहिती दिली होती ती परत मला म्हणजे नव्याने मला परत सुरुवात करावं लागेल. रस्त्यातून येताना मी शिवाई मातेचं मंदिर म्हणजे शिवाई देवीचं मंदिर आणि अजून
जे लेण्या आहेत शिवनेरी गडावरच्या त्या मी स्किप केल्या होत्या. आता मी जाताना त्या बघणार, तिकडे भेट देणार आणि मग गडावरून खाली उतरण्यासाठी सुरुवात करणार आहे. खाली जुन्नर गावात आख्यान पण आहे, द फोक आख्यान म्हणून आपण मुंबईला बघत असतो ते पण आहे, पण माझ्याकडे मे बी टाईम नाही आहे. टाईम असला तर थोडीफार या व्हिडिओत मी तुम्हाला झलक दाखवेन, नसेल टाईम तर मला मुंबईसाठी निघावं लागेल. हे आपले इकडचेच आहेत, ते पुण्यामधले. तू कुठला? मी बुलढाणा. हा बुलढाण्याचा आहे, हा चाकणचा आहे आणि हा पण बुलढाण्याचा आहे. नाव काय आहे सगळ्यांचं? नाव सांग ना. उमेश. तुझं नाव? ओम. दीपक सपकाळ. तर शिवराय मित्रांनो, सगळ्यांना जय शिवराय. चला. सेल्फी काढू आपण एक. म्हणजे शिवनेरी किल्ला हा माझ्यासाठी एक ट्रॅव्हल डेस्टिनेशन नव्हतं, म्हणजे तो माझ्यासाठी प्रेरणा होता, इतिहास होता आणि आत्मविश्वास होता. जर तुम्ही पण सोलो ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करत आहात किंवा सुरू करण्याचं म्हणजे योजना आखत आहात तर शिवनेरी गडासारखं ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण की महाराजांनी आपली कारकिर्दी इथूनच सुरुवात केलेली. महाराजांचं बालपण शिवनेरी किल्ल्यावरती गेलं होतं. नंतर मग त्यांनी स्वतःची म्हणजे स्वराज्याची राजधानी रायगड उभी केली. Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.